नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि यासाठी 94 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। 24 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, 25 फेब्रुवारीला मतमोजणी होईल। हिमाचल प्रदेशमधल्या मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। रस्ते, झाडं, डोंगर बर्फवृष्टीमुळे पांढरे शुभ्र झालेत। या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद लुटताना दिसतात। जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे। पूंछ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बर्फवृष्टी होतीये। मुघल रस्त्यावर बर्फाचा खच पडल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग 4 तास बंद ठेवण्यात आलाय। एसडीआरएफ, एनडीआरएफची पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आलीत। संपूर्ण प्रशासन सतर्क झालंय। रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। अनेक पर्यटक विविध भागामध्ये अडकून पडलेत। श्रीनगर लेह दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली तर इंडिगोच्या 6 विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या। हिमाचल प्रदेशमधल्या मनालीमध्ये पर्यटकांची बस नदीत कोसळली। बर्फवृष्टीमुळे हा अपघात झाला। रस्त्यावर बर्फ पसरल्यानं वाहनं घसरू लागली। बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे डोंबिवलीमध्ये खासदार क्रीडा संग्रामचं आयोजन करण्यात आलं। सावळाराम क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्ली केसरी छोटा गणिन या दोघांमधल्या कुस्ती मॅचचा शुभारंभ झाला। या क्रीडा संग्रामाअंतर्गत 12 फेब्रुवारीपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये स्पर्धा होणार आहेत।